रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा। चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील।
घोष करो हरी कथा तिने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे अटवची नाही देहीच विदेही भोगुदशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्य अंगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांची हरी दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम करू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकामस्तक हे पायावरी या वारकरी संतांची आजीने पंढरी सारिखाची आपुला धामनगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान पूज चरणी साष्टांग घातला विढाला सदा नाम घोष करो हरी कथा तिने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा आपल्या अंतःकरणाचा स्वानुभव प्रकट करणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत सदा नाम घोष करू हरी कथा याचा परिणाम काय. या अभंगाच्या चारही चरणातले उत्तरार्ध हे भगवंताच्या नामघोषाचे परिणाम आहेत. काय काय उत्तरार्ध आहेत. तेने सदा चित्ता समाधान याकरता काय केलं सदा नामघोष करू हरी कथा एक. दुसरा परिणाम सांगतात आनंदे निर्भर डुल्लत सो याकरिता काय केलं सदा नामघोष करू हरी कथा दोन. तिसरा परिणाम सांगतात देहीच विदेही भोगुदशा याकरता काय केलं सदा नामघोष करू हरी कथा. आणि चौथा परिणाम सांगतात लागो नेदू पाप पुण्य अंगा याकरता काय केलं सदा नामघोष करू हरी कथा. विठ्ठल महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करत असताना आपल्या लक्षात येतं की तुकाराम महाराज कधी जगाच्या संबंधाने बोलत असतील, तुकाराम महाराज कधी देवाच्या संबंधाने बोलत असतील, कधी तुकाराम महाराज स्वतःच्या संबंधाने बोलत असतील. थोडक्यात जगतविषयक अनुभव, देवविषयक अनुभव आणि स्वविषयक अनुभव असा तीन पद्धतीने अनुभवाचा विचार आपल्याला करणारे अभंग तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये आपल्याला दिसून येतील. हा जो अभंग आहे तो अभंग स्वविषयक अनुभवाचा अभंग आहे. कारण याच्यातला जो महत्वाचा शब्द आहे तेने सदा चित्ता समाधान. मला थोडं एका शब्दाकडे आपल्याला सगळ्याला घेऊन जायचं आहे. मला वाटतं की यश्चावत जीवाची अगदी कोणी असेल माझ्यापासून ते ऐकणाऱ्यापर्यंत जे कोणी असतील त्या प्रत्येकाला या अभंगातल्या एका विषयाच्या अनुभवाकरिता आपला सगळ्यांचा प्रयत्न चाललाय. आणि तो विषय या अभंगातला महत्वपूर्ण आहे म्हणजे समाधान. प्रत्येकाचा प्रयत्न हा समाधानाकरता चाललाय. प्रापंचिक असो, व्यवहारिक असो अथवा पारमार्थिक असो, प्रत्येकाचा प्रयत्न हा समाधानाकरता चाललाय. महाराजांनी त्या समाधानाचा पत्ता सांगितलाय तेने सदा चित्ता समाधान. कधी कधी प्रश्न पडतो की समाधान हे क्रियेवर अवलंबून आहे का समाधान हे वृत्तीवर अवलंबून आहे. ऐका, क्रिया केली म्हणजे समाधान होतं का क्रियेच्या पाठीमागे तशी वृत्ती धारण केली म्हणजे समाधान होतं. मी आपल्याला दोन वाक्य सांगून पुढे जातो. काहींची कर्म चांगली असतात पण त्याच्या पाठीमागच्या भावना चांगल्या नसतात आणि काहींची कर्म चांगली नसतात पण त्याच्या पाठीमागच्या भावना चांगल्या असतात. मला
असं वाटतं आपण काय कर्म करतो याच्यापेक्षा सुद्धा त्या कर्माच्या पाठीमागं भावना काय ठेवतो याला फार महत्व आहे. मी आपल्या ऐकण्यात ती प्रमाण देऊन पुढे जातो. तुका म्हणे नको वरपंग देवा गेई माझी सेवा भाव शुद्ध. किंवा तुकाराम महाराजांनी देवाच्या मुखामध्ये एक अभंग दिलाय, अंतरीची घेतो गोडी बाहेर जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. म्हणजे अंतरीची घेतो गोडी हा जर अभंग आपण बघितला तर भगवान आतमध्ये काय आहे हे पाहतो, बाहेरून काय क्रिया आहे हे पाहिली जात नाही. मी आपल्याला एक पद्मपुराणातलं वचन सांगून पुढे जातो. भक्तीची व्याख्या करताना सुद्धा पुराणाने असं सांगितलंय, सुरर्षे विहिता शास्त्रे हरिमुद्दिश्य या क्रिया सएव भक्ती ही. भगवान श्री हरीच्या प्राप्तीच्या संबंधाने जी केलेली कोणतीही क्रिया असेल परंतु ती भक्ती मानली जाईल. पण कधी जर त्याच्यातला उद्देश भगवान श्री हरी प्राप्तीचा असेल याचा अर्थ कर्माला महत्व नाही, त्या कर्माच्या पाठीमागटल्या उद्देशाला महत्व आहे. मी तुम्हाला दोन्ही वाक्य सांगतो. एक पद्मपुराणातलं वचन सांगितलं हरिमुद्दिश्य या क्रिया, मी आपल्याला व्यवहारातलं वाक्य सांगितलं कर्माच्या पाठीमाग भावना काय आहे हे महत्वाचं असतं. कायद्यामध्ये सुद्धा आपण जर कोर्टामध्ये गेला तर कायदा सुद्धा काय सांगतो पहा, एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केल्यानंतर तो गुन्हेगार कधी ठरतो त्या गुन्ह्याच्या पाठीमाग इंटेन्शन काय आहे हे बघितलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला इंटेन्शन शब्द आहे, मराठीमध्ये त्याला हेतू असं म्हटलं जातं, अगदी सामान्य शब्दामध्ये त्याला भावना असं म्हटलं जातं. एखाद्या अबला स्त्रीने स्वसंरक्षणार्थ जर एखाद्याचा खून केलेला असेल तर ती खून किंवा ती गुन्हेगार ठरत नाही, कारण तिचा उद्देश जर स्वसंरक्षणाचा असेल तर त्याच्याकडून तो खून झाला असं कोर्ट मान्य करायला तयार होत नाही. याचा अर्थ आपलं कर्म काय आहे याच्यापेक्षा सुद्धा त्या कर्माच्या पाठीमाग उद्देश काय आहे हे फार महत्वाचं असतं. विठ्ठल मी म्हटलं की समाधान हे क्रियेवर अवलंबून नाहीये, समाधान हे वृत्तीवर अवलंबून आहे. मी थोडं आणखीन पुढे बोलतो. मराठी भाषेमध्ये काही शब्द असे आहेत की त्या शब्दांच्या उच्चारापेक्षा सुद्धा त्या शब्दांच्या अनुभवाला फार महत्व आहे. ऐका, सुख या शब्दाच्या उच्चारापेक्षा सुद्धा सुख शब्दाच्या अनुभवाला महत्व आहे. समाधान या शब्दाच्या उच्चारापेक्षा समाधान या शब्दाच्या अनुभवाला महत्व आहे. आनंद या शब्दाच्या उच्चारापेक्षा आनंद शब्दाच्या अनुभवाला फार महत्व आहे. कपिल मुनींच्या जीवनामध्ये एक उदाहरण दिलं जातं. असं सांगतात की कपिल मुनी लहान होते, एका शेतामध्ये गेले, आंब्याच्या झाडाखाली बसले. त्या आंब्याच्या झाडाखाली दोन माणसं अगोदरच बसलेली होती आणि त्या दोन माणसांच्या मध्ये चर्चा चाललेली होती आणि त्या चर्चेचा विषय होता आनंद कशात आहे. पहिला म्हणायचा आनंद कर्मात आहे, दुसरा म्हणायचा आनंद ज्ञानात आहे, पुन्हा पहिला म्हणायचा आनंद योगात आहे, पुन्हा दुसरा म्हणायचा आनंद जपात आहे, तपात आहे. आनंद कशावर आहे याची ही चर्चा चाललेली होती. कपिल मुनी लहान होते, आंब्याच्या झाडाखाली बसलेले होते. त्या आंब्याच्या वृक्षाने कपिलांकडे पाहिलं आणि कपिल मुनींना विचारलं, का हो कपिल, मी तुम्हाला एक आंबा देऊ का? लहान लेकरू नको कशाला म्हणे, द्या. एक हातामध्ये आंबा आला आणि कपिल मुनींनी तो आंबा खायला सुरुवात केली. त्याच वृक्षाने कपिल मुनींना विचारलं, का हो कपिल, तुम्ही आंबा खाताय, ही दोन माणसं माझ्या सावलीमध्ये बसून काय करतायत? कपिलांनी सांगितली, ती दोन माणसं चर्चा करतायत. म्हटले कशावर चर्चा करतायत? आनंद कशात आहे याच्यावर चर्चा करतात. मग त्या आंब्याच्या झाडाने कपिलांना विचारलं, कपिल, ती दोघं आनंद कशात आहे याची चर्चा करतात आणि तुम्ही मात्र आंबा खाताय, तुम्ही का आनंदावर चर्चा करत नाही? कपिलांनी जे उत्तर दिलं ते ऐका. कपिलांनी सांगितलं, अरे बाबा, मी आनंदात आहे म्हणून मला आनंदावर चर्चा करायची गरज नाही, ते आनंदात नाहीत म्हणून आनंदावर चर्चा करतात. त्या आंब्याच्या वृक्षांनी पुन्हा कपिलांना विचारलं, का हो कपिल, तुम्हाला जसा आंबा दिला तसा त्या दोघांना देऊ का? कपिल मुनींनी सांगितलं नको. म्हटले का? कारण ती आंबा दिला तर आंब्यावर चर्चा करतील, आंबा खाणार नाही. म्हटले माणसाला चर्चेची सवय लागली की तो कुठेही चर्चाच करत राहतो. विठ्ठल आनंद हा चर्चेचा विषय नाहीये, अनुभूतीचा आहे. तसं समाधान हा चर्चेचा विषय नाहीये, अनुभूतीचा आहे. आणखीन थोडस पुढे जातो. समाधान हा अनुभूतीचा विषय काय आहे मी आपल्या ऐकण्यातलं एक प्रमाण देऊन पुढे जातो. बघा, गंमत अशी आहे की बऱ्याच वेळेला आपण जर कोणाला भेटलो आणि आपण सहज प्रश्न विचारतो, कसं चाललंय विचारतो आपण. आळंदीमध्ये भेटो नाही तर गावामध्ये भेटो, सहज विचारतो. आम्हा महाराज मंडळींना तर ते विचारावंच लागतं. विचारावं लागतं म्हणजे हे ज्याला विचारायला येतं त्यानंच महाराज व्हावं अलीकडल्या काळामध्ये.
एखाद्या वेळेस अभंग चुकला तरी चालेल, पण असली उद्योग फार लागतात आम्हाला. कसं चाललंय, बरं आहे का, किती मुलं किती मुली, लग्न झाली का, कसं चाललंय काय, बरं असलं बोलल्याशिवाय पंक्ती देत नाहीत. एक आहे काय हे उद्योग आमच्या मागं काही कमी आहेत का? आम्हाला हे सगळं असलं गोड बोलावं लागतं, करावं लागतं, ते जाऊ द्या. मग मी आपलं सहज एकाला विचारलं कसं चाललंय, त्या माणसाने सरळ उत्तर द्यावं ना. त्यांनी मला सांगितलं, महाराज आमचं काय, ठेविले अनंते तैसेची राहावी. हे प्रमाण जवळजवळ सगळ्यांच्या पाठात आहे, पण या अर्ध्या प्रमाणाचा उच्चार करून जमत नाही. पुढं फार महत्वाचं आहे, चित्ती असो चित्ती असू द्यावे समाधान, असू द्यावे या शब्दाचा अर्थ आहे समाधानाचा अनुभव असावा. आता पुन्हा प्रश्न पडतो, समाधान हा शब्द चर्चेचा नाहीये, तो अनुभूतीचा आहे. तर मग समाधान समाधान म्हणजे तरी नेमकं काय? मी समाधान शब्दाची मी केलेली एक व्याख्या सांगून पुढे जातो. ऐका, समाधान हे वस्तूच्या प्राप्तीवर नसतं, समाधान हे वृत्तीच्या स्थिरतेवर असतं. पटतंय का? पहा, समाधान हे वस्तूच्या प्राप्तीवर नाहीये, समाधान हे वृत्तीच्या स्थिरतेवर आहे. वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे, किंवा तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाची शेजारी ओढई. याचा अर्थ निवृत्तीची स्थिती येणं याला समाधान म्हटलं जातं. मी तुम्हाला थोडं बारीक बोलू, निवृत्ती म्हणणं वेगळं आणि निवृत्त होणं वेगळं. कळलं का? पहा, निवृत्त आणि निवृत्ती याच्यामध्ये फरक आहे. अहो तुम्ही म्हणाल काय फरक आहे? हो, एका वेलांटीचा तरी फरक आहे. हा, एका वेलांटीचा फरक आहे, पण फार महत्वाचा आहे. सांगू, निवृत्त याला इंग्रजीमध्ये आपण रिटायरमेंट म्हणतो. निवृत्त आणि निवृत्ती याच्यात काय फरक आहे? एकाच वाक्यात सांगतो. निवृत्त होण्याला वयाची अट आहे, निवृत्ती येण्याला वयाची अट नाही. विठ्ठल रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरिजागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. वयाचे 60 वर्ष झाली की आपल्याकडे काय म्हटलं जातं, ते काय झाले आता? निवृत्त झाले, रिटायर झाले. 60 वर्ष झाले की निवृत्त. निवृत्ती करता 60ची गरज नाही, उलट 60 नंतर आपल्याकडे जोर चढतोय. आता हे कळालं तुमचं, मला सगळ्यांना कळालं. पण निवृत्त होण्याकरिता मात्र वयाची अट सांगितली जाते. म्हणून मी म्हटलं की वस्तूच्या प्राप्तीमध्ये समाधान नाहीये, वृत्तीच्या स्थिरतेमध्ये समाधान आहे. आता थोडं पुढे बोला. वृत्ती स्थिर होणं म्हणजे नेमकं काय? या वृत्तीच्या ठिकाणचं द्वंद्व संपणं याला वृत्ती स्थिर होणं असं म्हणतात. मी थोडं आणखीन त्याची खुलाशी करून पुढे जातो. याचा अर्थ द्वंद्व संपणं म्हणजे निवृत्तीची स्थिती आहे, आणि निवृत्तीची स्थिती म्हणजे समाधानाची अवस्था आहे. मला पुन्हा पुन्हा येऊन एका शब्दावर थांबायचं आहे, तो म्हणजे समाधान. कारण या अभंगातला शब्दच आहे, तेने सदा चित्ता समाधान. मला त्याच्यावरच बोलायचं आहे. समाधान शब्दाचा एक अर्थ मी आपल्याला असं सांगत होतो, निवृत्ती होणं म्हणजे समाधान आहे, आणि निवृत्ती याच्या करता अर्थ असा सांगत होतो, द्वंद्व रहित होणं याला निवृत्ती म्हणा. द्वंद्व रहित होणं याचा अर्थ द्वैत रहित होणं, कोणत्याही पद्धतीचा दोनपणा शिल्लक न राहणं. थोडं आणखीन बारीक आहे का? हे जे द्वंद्व द्वंद्व म्हटलं जातं ना, खरं तर हे द्वंद्व बुद्धी निर्मित आहे, वास्तवता नाही. द्वैताला वास्तवताच नाही. द्वैत हे बुद्धी निर्मित आहे, मानव निर्मित आहे. आहे ते केवळ अद्वैत.
आपण काही प्रमाण देऊन पुढे जातो. आहे ते एक, दोन नाहीत. हे जे 2, 3, 4, 5 म्हणायला लागलो ना, हे बुद्धी निर्मित आहे. वास्तवता ही एकालाच आहे. थोडं पुढे बोलू. आहे एकच, आम्ही त्यालाच म्हणायला लागलो 2, आम्ही त्यालाच म्हणायला लागलो 3, आम्ही त्यालाच म्हणायला लागलो 4. मी उदाहरण देतो आपल्याला. आहे एक उपनिषदाची भाषा आहे. एकमेव अद्वितीयम ब्रह्म. किंवा तुकोबारांची सोपी भाषा आहे. एक धरीला चित्ती आम्ही रघुमाईचा पती. ज्ञानोबारा हरिपटामध्ये सोपं सांगतात. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीची करुणा येईल तुझे. किंवा उपनिषदाची भाषा आहे स एकाकी न रमते. याचा अर्थ तो एक आहे असं पुन्हा 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 आम्हाला सांगितलं जातं. म्हणजे आहे ते एक, 2 नाहीत. तुम्ही म्हणाल मग 2, 3, 4 हे एकालाच आपण म्हणायला लागलो. कसं? मी उदाहरण देतो. कल्पना करा, मला सांगायचं आहे ते एक. कल्पना करा, एखादा मनुष्य मंडईमध्ये गेला, मार्केटमध्ये गेला, आंबे घेऊन आला. 1 डझनभर आंबे घेऊन आला. डझनभर म्हणजे किती? 12 आंबे घरी घेऊन आला. आल्याबरोबर बायकोने विचारलं, कुठे गेला होता, काय घेऊन आलात, किती घेऊन आलात, कसे घेऊन आलात, इतके सगळे प्रश्न जी विचारते तिचं नाव बायको. म्हणजे बायको शब्दाचा एवढाच अर्थ आहे. आणि एवढ्या सगळ्या प्रश्नाला खाली मान घालून जो उत्तर देतो त्याचं नाव नवरा. त्या बिचाऱ्याने सांगितलं, मंडईत गेलो होतो, अमुक अमुक एवढ्या पैशाला एवढे आंबे आणले वगैरे वगैरे सगळं सांगितलं. तिने विचारलं, डझनभर आंबे आणले? हो. कुठे आहेत? या पिशवीमध्ये. 12 आंबे आणले? हो. मोजून दाखवा. मला जे सांगायचंय ते नीट आहे का? मला सांगायचंय काय? आहे ते एक. माझा मुद्दा हे आहे, दृष्टांत फार लक्षात ठेवू नका, सिद्धांत आहे ते एक. तिने विचारलं 12 आंबे आहेत? हो. मोजून दाखवा. तो म्हटलं, मोजून दाखवायची काय गरज आहे? 12 आंबे आणलेले आहेत, आमरस कर, कापून खा, काय करायचं ते कर. नाही म्हटले, मोजून दाखवा. माझा तुमच्यावर विश्वास नाही, मोजून दाखवा. म्हटलं, काय गंमत आहे, लोक विश्वास ठेवून 2-2 तास कीर्तन ऐकतात माझी. नाही, तुम्ही माझ्याकडे बघू नका, तुमचंही तेच आहे, फक्त मी माझ्यावर घेतलंय. आता इथं उभारल्यावर काहीतरी घ्यावं ना म्हणून घेतलंय माझ्यावर. आणि तुझा विश्वास नाही, तेटले नाही विश्वास, मोजून दाखवा. आता ऐका, 12 आंबे मोजायचे. त्यानं पिशवीमध्ये हात घातला, 1 आंबा हातात घेतला, खाली ठेवला आणि मोठ्याने म्हटलं, बघ, 1 हातात किती आहे? 1 म्हटला किती? 1. बरोबर, संपलं. पुन्हा 1 आंबा घेतला, पुन्हा खाली ठेवला आणि म्हटलं, बघ, 2 हातात किती आहे? म्हटला किती? 2. मला हेच सांगायचं आहे, आहे ते 1 म्हणायला लागलो 2. पण त्या एकालाच आम्ही 2 म्हणायला लागलो, त्यालाच आम्ही 3 म्हणायला लागलो, त्यालाच आम्ही 4 म्हणायला लागलो. वास्तवता एकाला आहे, द्वैत नाहीच. खरं पाहायला गेलं तर द्वैत नाहीच. एका उपनिषदातल्या उच्च कोटीतून जर बघायचं झालं, सर्वम खल्विदम ब्रह्म, ह्या उपनिषदाच्या भाषेतून जर बोलायचं झालं, सर्व भूतेषु यः पश्यत् भगवत भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मन एषः भागवतोत्तमः. ही श्रीमद भागवतातली भाषा जर ऐकून बोलायचं झालं तर आहे ते केवळ आणि केवळ एकच आहे, द्वंद्व नाही. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं होतं, जिथं द्वंद्व संपून जातं, ही जी स्थिती आहे त्याला निवृत्ती म्हणा. आणि ही जी निवृत्तीची स्थिती आहे याला समाधान म्हणा. विठ्ठल आपल्याला याच्याकरता आणखीन काही प्रमाण आणि याचे काही दाखले देऊन पुढे जातो. या द्वंद्वाच्या पलीकडे जाणं म्हणजे काय? दिवस आणि रात्र हे द्वंद्व आहे. दिवस आणि रात्र हे द्वंद्व आहे. सुख आणि दुःख हे द्वंद्व आहे. अहो, दिवस आणि रात्रीच्या पलीकडे जरा पुढे बोलू का? थोडं कठीण वाटेल किंवा एखाद्या वेळेस फार भावणारही नाही, पण तुम्हाला सांगू, सगुण आणि निर्गुण हे शब्द तरी काय हो? एका अर्थाने जर विचार करा, मी ज्ञानोबारांचं हरिपाठातलं प्रमाण देऊन पुढे जातो. सगुण निर्गुण गुणाचे अगुण आहे की नाही? सगुण निर्गुण गुणाचे अगुण. तुम्ही एक जरा बारीक विचार करा, ज्ञानोबारांनी असं का हरिपाठामध्ये लिहिलं असेल? सगुण निर्गुण गुणाचे आणि अगुण. आता याच्यात सगुण काय, निर्गुण काय, अगुण काय, गुणाचे काय, हे कसं आहे? हे नेमकं कसं मेळ लावायचं? सगुण निर्गुण गुणाचे अगुण रोज आम्ही हरिपाठामध्ये म्हणतोय. बरं, हे कळण्याकरता हरिमुखे म्हणा, कोणी म्हणा, कोणाच ठोक पण म्हणा, एवढं नक्की आहे. हे काय आहे नेमकं? सगुण निर्गुण गुणाचे अगुण काय आहे? मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला अभंगातले काही शब्दांचे अर्थ करताना कधी कधी आपल्याला अन्वय करावा लागतो. आपण सगळीजण अभ्यासू कीर्तनकार मंडळी आहोत, अन्वय करावा लागतो. अन्वय करावा लागतो म्हणजे बऱ्याचदा शब्दांची फेरफार करावी लागते.
म्हणजे इकडला शब्द तिकडं, तिकडला शब्द इकडं करावा लागतो, अर्थ कळण्याकरिता करावं लागतं. मी अनेक वेळेला सांगतो, आता पाविजेल घरा या दातारा संगती, याचा अन्वय करायचा असेल तर आता या दातारा संगती घरा पाविजे, हा झाला अन्वय. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला अर्थ कळण्याकरिता पलीकडले शब्द अलीकडे आणावे लागतात. मी तुमच्या ऐकण्यातला दुसरा एक अभंग देतो. धन्य ते संसार दयावंत जी अंतरी येते उपकारासाठी, आले घर ज्या वैकुंठी, पुढं लटिके वचन नाही देही उदासीन, असं आहे की नाही. पण मला असं वाटतं की लटिके वचन इथं मध्ये चरणदंड आहे, नाही देही उदासीन पलीकडे आहे, पण अर्थ करताना पलीकडला नाही अलीकडे आणावं लागतं. पहा तुम्ही, हे लटिके वचन नाही हे संतांचं लक्षण आहे, आणि देही उदासीन हे संतांचं लक्षण आहे. तुम्ही जर असं म्हटला संत कोण, लटिके वचन, खोटं बोलणारे नाही असं म्हणावं लागतंय. म्हणजे लटिके वचन नाही इथपर्यंत आणावं लागतं. म्हणजे चरणदंडाच्या पलीकडला शब्द अलीकडे आणावा लागतो, त्याच्याशिवाय अर्थ लागत नाही. म्हणजे कुठं कुठं आपल्याला चरणदंडाच्या पलीकडले शब्द अलीकडे आणावे लागतात. मला असं वाटतं की सगुण निर्गुण गुणाचे अगुण इथं एक स्वल्पविराम देण्याची गरज आहे, असं मला प्रारंभी वाटतं. मी आपल्याला सांगतो याचं कारण असं आहे, सगुण निर्गुण गुणाचे इथं स्वल्पविराम द्या आणि अगुण शब्दाला बाजूला करा. बघा कसं होतंय अर्थ, सगुण निर्गुण गुणाचे आणि बाजूला काय काढला, अगुण. आता याचा अर्थ असा झाला, मुळात परमात्मा अगुण. मुळात परमात्मा कसा आहे, अगुण. मग तो अगुण असलेलाच परमात्मा जेव्हा गुणाला आला तेव्हा त्याला सगुण म्हटलं, आणि गुणरहित आहे त्याला निर्गुण म्हटलं. एरवी बघायला गेलं तर तो सगुणही नाही निर्गुणही नाही, तो अगुण. विठ्ठल असं आहे. अहो मला सांगा, निर्गुण हा शब्द तरी कशावर अवलंबून आहे, सगुणावर ना. सगुण या शब्दाचा अर्थ गुणासह, निर्गुण या शब्दाचा अर्थ गुणरहित. शब्दशः अर्थ करायचे झाले तर सगुण या शब्दाचा अर्थ गुणासह आणि निर्गुण या शब्दाचा अर्थ गुणरहित. म्हणजे निर्गुण म्हणायचं असेल तर तुम्हाला कधीतरी सगुण मान्य करावं लागेल. म्हणजे परमात्मा निर्गुण आहे हे म्हणताना परमात्मा आकाराला आलेला सगुण आहे हे मान्य करावं लागेल. म्हणजे सगुण शब्दावर निर्गुण शब्द अवलंबून आहे, असं आहे. मी दुसरं सांगतो, हे सगळं दृश्य म्हणून हा द्रष्टा. जर दृश्यच नसेल तर याला द्रष्टा म्हणायची तरी गरज आहे का. बरं जाऊ द्या, याहीपेक्षा आणखी सोपं बोलतो. आरशामध्ये आपण जे आपलं चेहरा पाहतो ते आपलं काय असतंय, प्रतिबिंब असतंय. आरशामध्ये आपण पाहतो म्हणजे पाहूनच कीर्तनाला यावं लागतंय आपल्याला. सगळं व्यवस्थित बसलंय का इकडं तिकडं बघून यावं लागतंय आपल्याला. मग आता आरशामध्ये जे आपण पाहतो ते आपलं प्रतिबिंब आहे. मग आता आरशामध्ये आहे ते प्रतिबिंब, म्हणून याला काय म्हणावं लागेल होता, बिंब. म्हणजे हा बिंब शब्द कशामुळे आला, प्रतिबिंबामुळे. आता एक काम करा, आरसा नावाची उपाधी बाजूला काढा. आरसा नावाची उपाधी बाजूला काढली, प्रतिबिंब आहे का. मग आता याला बिंब तर म्हणायची गरज आहे का. म्हणजे आरसा आहे म्हणून प्रतिबिंब आणि बिंब. जर आरसाच नसेल तर प्रतिबिंबही नाही आणि बिंबही नाही. तसं गुण आहे म्हणून निर्गुण आणि सगुण. जर गुण नावाची उपाधी काढली तर ते निर्गुणही नाहीये सगुणही नाहीये, ते आहे ते अगुण. विठ्ठल काय करावं लागेल, सगुण निर्गुण गुणाचे इथं स्वल्पविराम द्यावा लागेल. स्वल्पविराम दिला की एक वाक्य तयार झालं आणि अगुण थोडा बाजूला काढावा लागेल. काय आहे, अर्थ लागताना बऱ्याच वेळेला स्वल्पविराम कुठं द्यायचा हे कळालं पाहिजे. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे पहा. जुनी जी आपली फडकरी मंडळी असतील, संस्थेची मंडळी असतील, आम्ही जे काही लहानपणी ऐकलं सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण आहे. धावतं देऊन जातं. काही नाही म्हणे, एकाने चोरी केली आणि कोर्टामध्ये त्याला हजर केलं. आता कोर्टाने विचार केला, यानं चोरी केलेली आहे, याला शिक्षा द्यायची, काय शिक्षा द्यावी. काही नाही, कोर्टाने त्याला दिवसभर थांबवून घेतलं आणि सायंकाळच्या वेळेला कोर्ट बंद होताना न्यायाधीशांनी सांगितलं एका कागदावर लिहून दे. म्हटलं काय लिहून देऊ, मी चोरी करणार नाही, केली तर मला शिक्षा द्या, एवढंच लिहून दे. आता तो जो चोर होता तो मराठीचा, मी प्राध्यापक म्हणत नाही, एक जाणकार होता. तो जरा जाणकार होता. त्यानं लिहिताना आता हे लिहावं कसं लागेल, मी चोरी करणार नाही, इथं काय द्यावं लागतो, स्वल्पविराम. आणि केली तर मला शिक्षा द्या, इथं काय पूर्णविराम. बरोबर आहे. मी चोरी करणार नाही, इथं स्वल्पविराम. केली तर मला शिक्षा द्या, इथं पूर्णविराम. तो जो चोर होता त्यानं लिहिताना असं लिहिलं, मी चोरी करणार, इथं दिला स्वल्पविराम. नाही केली
केली तर मला शिक्षा द्या, इथं दिला पूर्णविराम. कळालं का? पहा, स्वल्पविरामाची जागा बदलली, अर्थ बदलला. त्यामुळे स्वल्पविराम कुठं द्यायचा हेही कळालं पाहिजे. सगुण निर्गुण गुणाचे इथं स्वल्पविराम द्या आणि अगुण हा शब्द बाजूला काढा. मी हे सगळं का सांगायला लागलो? सगुण आणि निर्गुण या शब्दांचा विचार द्वंद्वाच्या संबंधाने केला जातो. एरवी बघायला गेलं तर हे द्वंद्वाच्याही पलीकडे जे आहे ते अगुण आहे, ते मूल तत्व असलेलं परमात्म तत्व आहे. विठ्ठल त्याच धर्तीवर सुख तरी काय आणि दुःख तरी काय हे एका अर्थाने द्वंद्वच आहे. जरा थोडं स्पष्ट बोलू. दुःख आणि सुख याला जरी एकमेकाच्या विरुद्ध अर्थी आपण समजत असलो, याला एकमेकाच्या विरुद्ध अर्थी समजत असलो तरी थोडी तात्विक भाषा सांगून पुढे जातो. दुःख जसं माणसाला त्रासदायक असतं तसं सुख तरी काय त्रासदायकच आहे. हो, दुःख सुद्धा माणसाला त्रासदायक असतं. सुख तरी काय? सुख संगेन बदनाती. गीता सांगते ना आम्हाला, सुख संग नावाच्या जे सत्वगुणापासून निर्माण झालेलं जे सुख आहे हे सुख तरी काय? एका सुखाच्या संगाने जीव बांधला जातोय ना. म्हणजे दुःख ही त्रासदायक आहे आणि सुख तरी काय त्रासदायक आहे. आणि म्हणून सुख आणि दुःखाच्या पलीकडे पोहोचणं याला खऱ्या अर्थाने अद्वैताची स्थिती म्हटलं जातं, निवृत्तीची स्थिती म्हटलं जातं, समाधानाची स्थिती म्हटलं जातं. म्हणून मला जे बोलायचं ते नीट ऐका. दुःख म्हणजे तर समाधान नाहीच नाही, पण सुख म्हणजेही समाधान नाही. सुख आणि दुःखाच्या पलीकडे पोहोचणं याला समाधान म्हटलं जातं. मी माझ्या पदरचं बोलत नाही, तुकोबरेंचे शब्द आहेत. देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, परिणाम कळो नये सुख दुःख भूक. महाराज सांगतात आता आम्हाला सुख आणि दुःख याच्या पलीकडे आम्ही पोहोचलो. याला कळण्याकरता ज्ञानेश्वरीची एक ओवी देतो. आपण ज्ञानेश्वरी मंदिरातच उपस्थित असल्यामुळे आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारी मंडळी आहोत. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय किती गोड सांगतात पहा. सुखी संतोषान या विषादान बजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. वाटतं घरी गेल्यानंतर एवढी एक ओवी तरी डोळ्यासमोर ठेवा, एकतरी ओवी अनुभवावी म्हटलं ना. पण आता अलीकडे काळाची परिस्थिती अशी एकतरी ओवी वाचावी अशी म्हणायची वेळ आली. आता अलीकडे आता ज्ञानेश्वरीचं वाचन वगैरे काही आता अलीकडे फार करत नाहीत लोक, पण पारायण आपल्याकडे आपल्या वारकरी संप्रदायाचा हा अत्यंत महत्वाचा धर्म म्हणून ज्ञानेश्वरीच्या पारायणाकडे बघितलं जातं. ऐका आता ही ओवी जवळजवळ सगळ्यांच्या ऐकण्यात आहे. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. याला थोडं सोडवताना असं करा. सुखी संतोषानं यावे मना माझी, दुःखी विषादा न भजावे मना माझी आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. आता या ओवीचा अर्थ काय होईल? सरळ सरळ अर्थ आहे. सुखी संतोषा न यावे आणि दुःखी विषादा न भजावे. याचा अर्थ सुख आलं तरी हुरळून जाऊ नये आणि दुःख आलं तरी खिन्न होऊन बसू. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, सुख दुःख सकळ जीवाचा ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, कल्लोळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा
पाहत असताना समान दृष्टीने पाहणं. सुख आलं तरी हुरळून जाऊ नये आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून बसू नये. मला या ओळीचा अभ्यास करताना कधी कधी आश्चर्य वाटतं. अहो सहज आहे, सुख आनंद होतो आणि दुःख आलं की माणसाला खिन्नता येते, हतबलता येते. सरळ आहे ना. मला सांगा, सुख आल्यानंतर बरं वाटतं का नाही? एखादी गोष्ट सुखाची मिळाली, बरं वाटतं का नाही? मग ते बरं वाटण्याचा आनंद व्यक्त करू नये का? बरं, मी तुम्हाला विचारतो. अगदी समजा आपल्या केंद्रीय महाराज संस्थेमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि अशा गर्दीमध्ये खांबाला टेकून फॅनच्या खालची जागा मिळाली, हे सुखाचं का दुःखाचं? मला सांगा बरं. हा, किती मला सांगा. कीर्तन कळू नाही तर न कळू, काय का असे ना बाबा, कस काय कीर्तनाला इतकी ऐस पैस जागा मिळाली. वाह, म्हणजे कीर्तन काय कळालं हे महत्वाचं नाही. वाह, म्हणजे साधी गोष्ट आहे. माणसाला सुख आलं की माणूस हुरळून जातो. मग ज्ञानोबा असं का म्हणत असतील, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं बजावे, असं का म्हणत असतील? माझा प्रश्न असा आहे, सुखी संतोषा का न यावे, दुःखी विषादा का न बजावे? याचे काही उत्तर देता येते. मी एक महत्वाचं उत्तर मानसशास्त्राच्या दृष्टीने देतो. जरा बारीक आहे का? मानसशास्त्र सांगतं, काय सांगतं? मुळात सुख तरी म्हणायचं कशाला, दुःख तरी कशाला म्हणायचं? माझं एक साधं उत्तर आहे त्याच्यावर. वस्तू वस्तूच असते. ती वस्तू अनुकूल झाली की सुख असतं आणि तीच वस्तू प्रतिकूल झाली की दुःख असतं. पटतंय का? बघा, वस्तू अनुकूल झाली की सुख आहे आणि तीच वस्तू प्रतिकूल झाली की दुःख आहे. ती वस्तू सुख दुःखाला कारण नाही, त्या वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेली अनुकूल प्रतिकूलता ही सुख दुःखाला कारण आहे. मी उदाहरण देतो आपल्याला. आपण पंढरपूरला येता, इथं आळंदीत येता. आता आमच्याकडे पंढरपुरामध्ये मी आपल्याला साधा प्रश्न विचारेन. चंद्रभागेला स्नान करण्या एवढं पाणी असणं, नदीला स्नान करण्या एवढं पाणी असणं, हे सुखाचं का दुःखाचं? नदीला स्नान करण्या एवढं पाणी असणं सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. बरोबर. कल्पना करा, इकडं पुणे परिसरात भरपूर पाऊस पडला आणि म्हणून नदीला भरपूर पाणी आलं. मग भीमेला म्हणजे चंद्रभागेला पूर आला, नवे नवे महापूर आला. ते पाणी पंढरपुरामध्ये मठांमध्ये शिरलं, सगळ्या मठांमध्ये पाणी शिरलं, आमच्याही मठामध्ये पाणी आलं, सगळीकडे पाणीच पाणी झालं. आता मला सांगा, ते पाणी सुखाचं का दुःखाचं? महापुराचं पाणी काही सुखाचं असतं का? मी तर अनेक वेळेला म्हणत असतो, पाण्यात राहून पाणी पिण्याची अडचण, त्याचं नाव महापूर. हा, काय म्हणा? आता मला सांगा, नदी तीच आहे, पाणी तेच आहे. अनुकूल होतं तेव्हा सुख झालं आणि तेच पाणी प्रतिकूल झालं की काय झालं? दुःख झालं. आता पुढचं आणखीन थोडं पुढलं म्हणलं. समजा 2 दिवसानंतर तो पूर ओसरल्यानंतर शासनाचे अधिकारी पंचनामे करायला आले, आमच्याही मठामध्ये आले आणि मला म्हणायला लागले, बोधले महाराज, या महापुरामध्ये तुमच्या मठाची फार पडझड झाली. हे सगळं बघून आम्ही तुम्हाला 50,000 रुपये अनुदान जाहीर करतो. मला सांगा, सुखाचं का दुःखाचं? 50,000 काय? अहो, मी तर म्हणेल असं 50,000 मिळत असतील तर 2-2 दिवसाला पूर यावा. काय थोडं आहे काय? 50,000चा त्यांनी मला चेक दिला. आता मला सांगा, सुखाचं का दुःखाचं? हे सुखाचं. तो 50,000चा चेक मी बँकेमध्ये दिला, तो वटलाच नाही. अनुदानाचे चेक असेच असतात, तुम्हाला माहिती आहे. आता मला सांगा, ते सुखाचं का दुःखाचं? दुःखाचं. वस्तू एकच आहे हो, ती अनुकूल झाली की सुख आहे, ती वस्तू प्रतिकूल झाली की दुःख आहे. मग जर वस्तू अनुकूल आणि प्रतिकूलतेवर सुख दुःख अवलंबून असेल तर ज्ञानोबा बोलतात, सुख आल्यानंतर का उडून जायचं, दुःख आल्यानंतर का डोक्याला हात लावून बसायचं? म्हणून सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न बसावे. विठ्ठल रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरिजागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. पटलं का? बघा, समजा हे उत्तर नाही पटलं, मी दुसरं एक उत्तर देतो, थोडं कर्मशास्त्राच्या दृष्टीने देतो. मी पहिलं उत्तर दिलं मानसशास्त्राच्या दृष्टीने, आता मी दुसरं उत्तर देतोय कर्मशास्त्राच्या दृष्टीने. त्याला आधार मी रामायणाचा देतो. काही नाही, माझा मुद्दा काय चाललाय? सुख आणि दुःखाच्या पलीकडे पोहोचणं.
हे मी का सांगायला लागलोय? कारण सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं याला काय म्हणायचं आहे? समाधान. आणि मी समाधानाबद्दल का बोलायला लागलो? कारण या अभंगामध्ये शब्द काय आहे? तेने सदा चित्ता समाधान. आणि मी हे तरी सगळं का सांगायला लागलो? कारण मी कीर्तनाला हा अभंग घेतला म्हणून सांगायला लागलो. ही गरज आहे आता अलीकडल्या काळामध्ये. बऱ्याच वेळेला काही कीर्तनकारांना वरून अभंगावर आणावं लागतंय. अभंगावर या असं आमचे गुरुजी म्हणायचे. कधी असं म्हणायचे, आम्हा कीर्तनकाराचा कासरा किती का लांब जाईना, तुम्ही खुटा सोडायचा नाही. कळलं का? पहा, मूळ मुद्दा काय? तेने साधा चित्ता समाधान. समाधान शब्दाचा अर्थ आहे सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं. मी एक प्रक्रिया सांगितली मानसशास्त्राच्या दृष्टीने. सुख आणि दुःख या अनुकूल प्रतिकूलतेवर अवलंबून आहे. म्हणून सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. आता मी कर्मशास्त्राची भूमिका सांगतो. अध्यात्म रामायणामध्ये किंवा एकंदरीत आपण रामायणाचं जे चिंतन करतो त्या संबंधाने आपल्याला एक छोटासा कथा भाग आहे. काही नाही, प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले, मग ते जात असताना कोणाकोणाला भेटले आणि कशी परवानगी घेतली याची एक स्वतंत्र पद्धतीची यादी आहे. कौशल्येकडे जातात, पाया पडतात आणि सांगतात, आई मी वनवासाला निघालेलो आहे. आता ते काहीच माहीत नव्हतं. कौशल्यने विचारलं, कुठं निघाला? उद्या राज्याभिषेक आहे ना. ते म्हणले, माझा राज्याभिषेक आहे. म्हणजे मग कोणाचा राज्याभिषेक आहे? भरताचा आहे. आता नीट ऐका, कैकेयीच्या महालामध्ये राजा दशरथाची आणि कैकेयीची जी चर्चा झाली रामाच्या वनवासाच्या संबंधाने, ती कौशल्येला माहीत नाही. कळतंय का तुम्हाला? कौशल्येला माहीत नाही. म्हणजे कैकेयीच्या महालात काय घडलं हे जिला माहीत नाही तिचं नाव कौशल्य. थोडक्यात आपल्या शेजारी काय घडतं हे जिला माहीत नाही तिचं नाव कौशल्य. कळाली का? नाही कळाली का? दुसरं सांगू, अख्ख्या गावात कुठं कुठं काय काय घडतंय हे जिला माहिती तिचं नाव मंथरा. कळाली का? कौशल्या. मला मंथरा नाही सांगायची, मला कौशल्या सांगायचे. पण बऱ्याचदा ते सांगितल्याशिवाय तुम्हाला कळत नाही म्हणून गेलो सांगायला. कौशल्या काय शेजारी घडतंय सुतराम माहित नाही. आता ते कौशल्याने सांगितलं, अरे बाबा काय, कुठं निघालास, कसं काय? नाही निघालो म्हटलंय. बरं झालं, परवानगी घेतली. आता ते मोठा संवाद आहे, मला सांगायचं बसायला वेळ नाही. तिथून थोडं पुढे गेले, सीतेकडे गेले. सीतेला सांगायला लागले, सीते मी निघालो. म्हटले कुठं? वनवासाला. मला काय सांगायला लागला? तुझी परवानगी घेतोय. परवानगी माझी कशी काय घेता? हो म्हटले, तुझी परवानगी घ्यायला आलो. सीतामाईनी प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं आणि विचारलं, प्रभू बहुतेक तुमचा वेदांताचा अभ्यास कमी आहे. कोण म्हणताय? सीतामाई प्रभू रामचंद्र. हे सीतेनेच बोलावं, आपल्याला तसं म्हटलं जात नाही. आपल्याला काय म्हणतात? तुम्हाला काय डोक्याचा भाग आहे काय? हे बघून आपल्या डोक्यावरचा फेटा घ्यायचा, निघालो आळंदीला वारीला. हे ऐकूनच आपण घेऊन निघतो. पण इथं किती गंमत आहे. सीतामाईने सांगितलं, प्रभू बहुतेक तुम्हाला वेदांताचा अभ्यास कमी आहे. ते म्हटले का? तुम्ही मला विचारता? हो. ऐका. सीतामाईने विचारलं प्रभू रामचंद्रांना, प्रभू विचारण्याकरता किती जण लागतात? म्हटले दोघं. सीतामाईने विचारलं, इथं दोघं कोण आहेत? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, एक मी आणि दुसरी तू. सीतामाईने विचारलं, प्रभू मी तुमच्या दृष्टीने तू कधी झाली? कळलं का? पहा, मी तुमच्या दृष्टीने तू कधी झाली? तू हा शब्द आपल्यापासून जे भिन्न असतात त्यांना द्यायचा असतो. मी तुमच्यापासून भिन्न नाही आहे, मी तुमचं स्वरूप आहे. ज्या पद्धतीने फूल आहे त्या फुलातला सुगंध बाजूला काढता येणं शक्य आहे. साखर आहे त्याच्यातली गोडी बाजूला काढता येणं शक्य आहे. पद आहे त्या पदातला अर्थ बाजूला काढता येणं शक्य आहे. चित्त आहे त्या चित्तातलं चैतन्य बाजूला काढता येणं शक्य आहे. तसं जिथं जिथं तुम्ही आहात तिथं तिथं मी आहे. एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवरामध्ये एक ओवी दिली आहे. कनका सवे जैशी कांती की सूर्या सवे जैशी दीप्ती तैशी श्रीकृष्ण शक्ती रुक्मिणी अवतरली वैधर्व देशी. जिथं जिथं कनक आहे तिथं तिथं कांती आहे. जिथं जिथं सूर्य आहे तिथं तिथं दीप्ती आहे. तसं जिथं जिथं परमात्मा आहे तिथं तिथं त्याची शक्ती आहे. म्हणजे जिथं कृष्ण तिथं रुक्मिणी, राम तिथं सीता. त्यामुळे मीही तुमच्या बरोबर येणार. थोडं पुढे गेले, लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा मी निघालो. आता ते लक्ष्मणाला काहीच माहित नव्हतं. ते कुठं निघालो? वनवासाला. कोणी सांगितलं? ते सगळं प्रकरण सांगितलं. ते कैकेयीचं नाव ऐकल्यानंतर एके ठिकाणी लक्ष्मणाच्या मुखात एक वाक्य दिलंय. लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं, दादा तुम्ही वनवासाला जायची गरज नाही. म्हटले, अरे सांगितलंय. नाही, त्याच्यावर एक उपाय आहे. म्हटले काय?
कैलाच मारून टाकू, विषय संपताय म्हटले. सगळा विषय संपताय. प्रभूंनी सांगितलं, अरे बाबा मातृदेवो भव सांगायला मी आलोय, असं होत नाही. झालं. लक्ष्मण म्हटला मीही येणार. आता पुढे ऐका. राम निघाले, सीतामाई निघाल्या, लक्ष्मणजी निघाले, एका रथात बसले. रथ अयोध्येच्या बाहेर आला. एका गुहकाच्या ठिकाणी पहिला मुक्काम पडला. आता मला जे बोलायचं आहे ते इथं आहे. रात्रीची वेळ होती आणि रात्रीच्या वेळेला रात्रभर लक्ष्मणजी जागे आहेत. राम आणि सीता एका पाचोळ्यावर झोपलेले आहेत. त्या गुहकाने लक्ष्मणाकडे पाहिलं आणि सांगितलं, दादा अरे बाबा रात्री, कालच्या रात्री रामचंद्र प्रभू सुवर्ण महालामध्ये होते अयोध्येत, आणि आज मात्र या शय्येवर इथं पाचोळ्यावर झोपावं लागायला लागले. किती हे दुःख त्यांना सहन करावं लागायला लागले. हे सगळं त्या कैकेयीमुळे झालं, त्या मंथरेमुळे झालं. असं जेव्हा तो गुहक लक्ष्मणाला बोलत होता तेव्हा लक्ष्मणाने त्याला उपदेश करताना जे वाक्य सांगितलंय, जो श्लोक सांगितलाय, तो अध्यात्म रामायणामध्ये व्यास महर्षींनी फार गोड पद्धतीने वर्णन केलाय. तो श्लोक असा आहे, नीट ऐका. लक्ष्मण सांगतो, अरे गुहका असं बोलू नको. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाति इति कुबुद्धी रेषा अहम करोमि इति व्रताभिमानः स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकाः. या श्लोकाचा अर्थ असा आहे, लक्ष्मण सांगतो सुखाचा आणि दुःखाचा या जगामध्ये कोणी दाता नाही. परो ददाति इति कुबुद्धी रेषा, दुसऱ्यामुळे झालं हे म्हणणं तर कुबुद्धी आहे. अहम करोमि इति व्रताभिमानः, मी केलं म्हणणं हा तर अगदीच व्रत अभिमान आहे. मग हे सुख दुःख जीवनात येतं कोणामुळे? लक्ष्मणाने सांगितलं, स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकाः, ज्या पद्धतीची ज्याची कर्म असतील त्या पद्धतीची सुख दुःखाची फळं त्याला भोगावीच लागतात. ज्ञानोबा बोलतात, जशी कर्म असतील तशी सुख दुःखाची फळं जर भोगावीच लागत असतील तर सुखी संतोषा का यावे, दुःखी विषादा का भजावे, म्हणजे सुखी संतोषा न यावे, म्हणजे दुःखी विषादा न भजावे. विठ्ठल मी आपल्याला सांगतोय, सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं हे समाधान आहे. आणि सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं, पहिली स्थिती सांगितली मानसशास्त्राच्या दृष्टीने, दुसरी स्थिती सांगितली कर्मशास्त्राच्या दृष्टीने, आणखीन एक स्थिती सांगतो, थोडी बारीक आहे का, सूक्ष्म आहे का, आणखीन एक सांगतो अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने, तत्वज्ञानाच्या दृष्टीने एक भूमिका सांगतो. सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं नेमकं कसं असतं? ऐका. मुळात मी आपल्याला पुन्हा एका प्रश्नाकडे घेऊन येतो. हे सुख तरी काय आणि दुःख तरी काय? इथं जुनी जाणती आणि आदरणीय ज्येष्ठ मंडळी, पूज्य मंडळी इथं बसलेली आहेत. एक साधारण या मंडळींच्या मुखातून आलेले अनुभवाचे बोल जे आमच्यासारख्या तरुणांच्या कानावर पडलेले, तेच मी फक्त कीर्तनातून मांडतो. एखाद्याच्या जीवनामध्ये सगळी सुख आहे अशी कल्पना करा. सगळं आहे म्हणजे त्याला अगदी चांगलं घर आहे, चांगली नोकरी आहे, त्याचं लग्न झालं, हे तर सगळ्यात महत्वाचं सुख आहे अलीकडल्या काळात. त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला सगळं आहे, अगदी व्यवस्थित पद्धतीने आहे. मग आता इतकी सगळी सुख त्याच्याकडे आहेत. आपण जर त्याच्याकडे बघितलं आणि त्याला विचारलं का हो सगळी सुख तुमच्या जीवनामध्ये दिसून येतात, काय हा प्रकार आहे, कसं काय हे, तर तो माणूस एकच उत्तर देतो, महाराज काहीतरी पुण्य उदयाला आलं म्हणून इतकी सगळी सुख मला भोगायला मिळायला लागली. बरोबर. म्हणजे सुखाचा संदर्भ कुणीकडे लावता तुम्ही? पुण्याकडे. एवढं मान्य आहे का नाही सांगा. आता दुसरं, एखाद्याच्या जीवनामध्ये काही दुःख आली, त्याची नोकरी गेली, घरावर जप्ती आली, अपघात झाला, अन्य अनेक दुःख त्याच्या जीवनात आली. आपण त्याला विचारलं का रे बाबा तुझ्या जीवनात एवढी दुःख कशी काय, तर तो एकच उत्तर देतो, काय करायचं महाराज, काहीतरी पाप आडवा आले. बरोबर आहे. म्हणजे दुःख कुणीकडे घेऊन जाता? पापाकडे. आणि सुख कुणीकडे घेऊन जाता? पुण्याकडे. आता बारीक आहे. सुख म्हणजे काय? पुण्याचा परिणाम. आणि दुःख म्हणजे काय? पापाचा परिणाम. आता एक दुसरा नियम सांगतो. दुसरा नियम असा आहे, फळ प्राप्त झालं की साधन संपून जातं. नियम काय? फळ प्राप्त झालं की साधन संपून जातं. सुख हे फळ आहे आणि त्याचं साधन काय? पुण्य. दुःख हे फळ आहे आणि त्याचं साधन काय? पाप. मग आता ऐका, सुख हे फळ मिळालं म्हणजे पुण्य नावाचं साधन संपलं, म्हणजे पुण्याचा क्षय. बरोबर आहे. म्हणजे सुख म्हणजे काय? पुण्याचा क्षय. आता दुसरं, दुःख हे फळ आहे आणि त्याचं साधन काय? पाप. म्हणजे दुःख आलं की पाप संपलं म्हणजे पापाचा क्षय. म्हणजे सुख शब्दाचा अर्थ पुण्यक्षय आणि दुःख शब्दाचा अर्थ पापक्षय. आता पुन्हा बारीक आहे, जर सुख म्हणजे पुण्यक्षय असेल आणि दुःख म्हणजे पापक्षय असेल तर ज्ञानोबा बोलतात सुख आल्यानंतर हुरळून जाऊ नको. का? पुण्याचा क्षय झाला ना म्हणून सुखी संतोषा न यावे. आणि दुःख आल्यानंतर डोक्याला हात
लावून बसू नको का? अरे बाबा पापाचा क्षय झाला ना, म्हणून दुःखी विषादा न भजावे, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. विठ्ठल अशा सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं याला समाधान असं म्हटलं जातं. मी सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं एक मानसशास्त्राच्या दृष्टीने सांगितलं, दुसरं कर्मशास्त्राच्या दृष्टीने सांगितलं आणि तिसरं अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने सांगितलं. आणि या द्वंद्वाच्या पलीकडे जाणं याला समाधान म्हणतात. जगद्गुरु संत तुकाराम महाराज या सुख दुःखाच्या पलीकडे आहेत, अत्यंत प्रसन्न चित्त अशा समाधान अवस्थेमध्ये आहेत. एकाने आश्चर्याने विचारलं, महाराज हे समाधान तुमच्या जीवनामध्ये कसं आलं, कुठून आलं? हे समाधान यायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल? महाराजांनी त्याला विचारलं, तुला समाधान सदा पाहिजे का कदा कदा पाहिजे? त्याला विचारलं, समाधान तुला सदा पाहिजे का कदा? तो म्हटला सदा पाहिजे. मग नीट ऐक, जर समाधान सदा पाहिजे असेल तर त्याच्याकरता नामघोष सदाच केला पाहिजे. सदा नाम घोष, सदा नाम घोष, करू हरि करू हरि कथा, सदा नाम घोष, सदा नाम घोष, सदा नाम घोष, करू हरि कथा, करू हरि कथा, सदा नाम घोष, सदा नाम घोष, सदा नाम घोष, करू हरि कथा, करू हरि कथा, सदा नाम घोष, सदा नाम घोष, सदा नाम घोष, करू हरि कथा, करू हरि कथा, सदा नाम घोष. तेने सदा चित्ता समाधान, हे सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, हे सदा चित्ता समाधान. सर्व सुख ज्ञानो, सर्व सुख ज्ञानो, सर्वालंकार, सर्व सुख ज्ञानो, सर्व सुखल्यालो, सर्व सुखल्यालो, सर्वालंकार, सर्वालंकार, सर्व सुखल्यालो. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करो हरि कथा, तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता समाधान. घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. या अभंगाची पहिल्या चरणातला पहिला शब्द सदा नाम घोष हे फार महत्वाचं आहे. जरा गमतीने बोलू. सदा नाम घोष, सदा समाधान, कदा कदा नाम घोष, कदा कदा समाधान असं म्हणूया. नामघोष जर सदा तर समाधान सदा. सदा या शब्दाचा अर्थ सतत. भगवद्गीता सांगते सततं कीर्तयन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ज्ञानोबाई त्याच्यावर लिहितात, तरी कीर्तनाची नटनाची नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताची, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. सदा या शब्दाचा अखंड नारद भक्ती सूत्रामध्ये सूत्र आहे. अव्यावृत भजनात किंवा तुकोबरांचे शब्द आहेत. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग गोविंद 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 गोविंद
गोविंद गोविंद गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद गोविंद 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 म्हणा लागली या छंद गोविंद 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 मला लागली या छंद मला लागली या छंद गोविंद म्हणा लागली या छंद किंवा दिनरजनी हा चिंदा गोविंदाचे पवाडे अखंड भगवंताच्या नामचिंतनामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात अव्यावृत भजनात अखंड सतत भगवंताच्या नामचिंतनामध्ये. आपल्याकडे महाराजांच्या चरित्राच्या संबंधाने असं वर्णन आहे, महाराज ज्या रस्त्यावर जात होते त्या रस्त्यावरची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत असे. म्हणजे आपल्याकडे असं आहे, जिथं असतील तिथं तुकाराम महाराजांना जिजाईनी शोधून काढायचं. ऐका ऐका मग ते भंडाऱ्यावर असतील, भामचंद्रावर असतील, गोरडेश्वरावर असतील, कुठं असतील तिथं शोधायचं. आपण आणलेली भाकरी तुकोबारांना खाऊ घालायची आणि जेवू घातल्यानंतर मग जिजाई म्हणायच्या तुकोबारांना आता करा भजन. लक्षात आलं का तुमच्या हे? म्हणजे जेवू घालायचं मग काय म्हणायचं आता करा भजन. आमचे वडील एक वाक्य सांगत असतात, आदरणीय विष्णू महाराजांना माहीत आहे, ते जवळून आमच्या वडिलांना ओळखतात. थोडं फड परंपरेतली जुनी मंडळी ते जरा स्पष्ट बोलण्याचा स्वभाव त्यांचा. आमचे वडील असं सांगत असतात, तुकाराम महाराजांची जिजाई तुकाराम महाराजांना जीव घालायची ती भजना करता जीव घालणारी ती जिजाई आणि जेवणा करता भजन करायला लावणारी आमची जिजाई, असं ते म्हणायचं. नाहीतरी आता आपलं काही वेगळं चाललंय का, आता आपला उद्योग तोच चाललाय, दुसरं काय आहे. पण अखंड भगवत भजनामध्ये असलेली तुकोबार आहे. महाराज सांगतात सदा नाम घोष. आता मला तरी आणखी एक प्रश्न पडतो, हे सदा नाम आणि सदा समाधान याचा काय संबंध असेल? थोडं तत्वज्ञानाच्या दृष्टीने काही लागता येईल का? एक दोन मुद्दे मांडून थांबणार आहे. सदा नाम आणि सदा समाधान, मुळात नाम आणि समाधान याचा काय संबंध आहे? कारण अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पूर्वार्धामध्ये नामाचा विचार आहे आणि अभंगाच्या पहिल्या चरणातल्या उत्तरार्धामध्ये समाधानाचा विचार आहे. थोडं आपल्या वेदांताच्या किंवा तत्वज्ञानाच्या कसोटीत बोलायचं झालं तर नाम हे कारण आहे आणि समाधान हे त्याचं कार्य. एका पद्धतीने जर बोलायला गेलं, जसं माती हे कारण असतं आणि मडकं हे त्याचं कार्य आहे, तसं सदा नाम घोष हे कारण आहे आणि त्याने सदा चित्ता समाधान हे त्याचं कार्य आहे. मग जर कारण आणि कार्य याचा काहीतरी संबंध लावावा लागेल. नाम आणि समाधान याच्यात काय नेमकं सामान्यता आहे, सादृश्यता आहे? नामाने समाधान असं कसं काय घडेल? त्याचं काही कारण सांगून पुढे जातो. ऐका, समाधान काय हे आतापर्यंत कळालं. समाधान काय? अद्वैतानुभूती येणं हे समाधान, हे आतापर्यंत सांगितलं. हे नामाने तिथपर्यंत कसं पोहोचता येतं? मुळात नाम हा शब्दच कसा तयार होतो सांगतो. न अधिक आम बरोबर नाम, न अधिक आम बरोबर नाम. आता इथला न एक कळाला पाहिजे आणि इथला आम एक कळाला पाहिजे, म्हणजे नाम कळतं आणि नाम म्हणजे समाधान कसं हे कळतं. आता न या शब्दाचा अर्थ आहे निषेध, न शब्दाचा अर्थ आहे नष्ट, किंवा न शब्दाचा अर्थ आहे नकार, किंवा न शब्दाचा अर्थ आहे नाही. म्हणजे न या शब्दाचा अर्थ नष्ट होणं आलं. राहिलं काय आता? आम. आम या शब्दाचा अर्थ काय? आयुर्वेदामध्ये आम हा शब्द जोडून येतो. कुठं पहा, आमाशय आणि पित्ताशय असे शब्द येतात. तिथं आमाशयाचा अर्थ काय केलाय? कच्च. थोडक्यात आम या शब्दाचा अर्थ झालं कच्च. आता पुन्हा ऐका, न या शब्दाचा अर्थ काय? नष्ट. आणि आम या शब्दाचा अर्थ काय? कच्च. म्हणजे कच्चेपणा नष्ट. नाम या शब्दातून काय निघालं? कच्चेपणा नष्ट. याला थोडं पुढे जाऊन वाक्य बोलायचं झालं तर, जीवाच्या ठिकाणी असलेला जो कच्चेपणा तो ज्यांनी नष्ट केला जातो त्याचं नाव नाम, आणि जीवाचा कच्चेपणा नष्ट होणं त्याचंच नाव समाधान. विठ्ठल पक्क वगैरे वगैरे गोरोबा काकांची, मुक्ताबाईंची, नामदेवरायांची सगळी कथा आपल्याला माहित आहे. मी बोलण्यात वेळ घेत नाही. थोडक्यात नाम या शब्दातून समाधान हा शब्द असा अर्थ निघण्यासारखा आहे. आणखीन एक अर्थ सांगतो, याच्यातला आणखीन एक सांगतो. न अधिक आम याच्यातला न म्हणजे नष्ट, आम म्हणजे काय? कच्चेपणा, हे कळालं. आणखीन एक अर्थ असा आहे, न म्हणण्यामध्ये नष्ट आणि आम शब्दाचा अर्थ आहे गती. आणखीन एक अर्थ असा केलाय, आम शब्दाचा अर्थ गती. आता गती कोणाची असते? संसाराची. कारण संसार कसा आहे? गतिमान आहे. गतिमान या शब्दाचा अर्थ अस्थिर आहे.
परमात्म्याशिवाय स्थिर काहीच नाही. तुझं बिना काही स्थिर रागे ऐसे नाही, कळो आले बहुतारिती, पांडुरंगा माझ्या चित्ती, तुकोबरांचे शब्द आहेत. याचा अर्थ गती म्हणजे संसाराची ही गती, अखंड गतिमान असलेला संसार म्हणजे चालत राहणारा संसार. जुन्या काळातल्या लोकांच्या मुखात ते शब्द सांगू. जुनी मंडळी म्हणायची बघा, संसार कोणाकरता थांबत नाही. बरोबर आहे, खालारा धावे पाणी, तसं संसार कोणाकरता थांबत नाही. काही काही लोक फार गमतीचे असतात. लोक असं म्हणतात, नाही नाही महाराज, मी म्हणून हे सगळं चाललंय, मी गेल्यावर कळेल. आमचे वडील म्हणत असतात, तू जाऊन बघ. बाकी काही नाही. लोकांना वाटत असतं आपल्यामुळे हे सगळं चाललंय. नाही, उलट आपण गेल्यानंतर त्याच्यापेक्षा दुप्पट चालत राहतंय, फक्त आपण बघायला ते नसतो, एवढंच आहे. त्यामुळे संसार कोणाकरता थांबत नाही, ते चालत राहत असतो. आता ऐका, गती म्हणजे संसाराची गती, पण संसाराची गती नष्ट होणं हे ज्याच्याकडनं होतं त्याचं नाव नाम आहे. आणि संसाराची गती नष्ट होणं याच्यासारखं समाधान दुसरं कोणतं नाही. म्हणून सदा नाम सदा समाधान असा एक अर्थ. दोन अर्थ झाले. एक आम म्हणजे कच्चेपणा, दुसरा आम म्हणजे गती. आणखीन एक अर्थ सांगतो. आणखीन एक आम हो येईल तैसा बोल रामकृष्ण. बरं, आणखीन एक अर्थ आपल्याला करता येण्यासारखा आहे. आम शब्दाचे दोन अर्थ केले. आणखीन एक आम शब्दाचा अर्थ असा करता येण्यासारखा आहे. आम म्हणजे रोग असा केलेला आहे, आणि न म्हणजे नष्ट हे ठरलेलं आहे. आता न म्हणजे नष्ट आणि आम म्हणजे रोग. कोणता रोग हो? सामान्य रोगाचं सोडा, सगळ्यात मोठा रोग आहे तो भवरोग. भवरोगा ऐसे जाय अनेक काय शुल्लके, महाराजांची भाषा आहे. पत्य नाम विठोबाचे. बस याच्याकरता एवढं सांगितलं जातं. म्हणजे भवरोगाला नष्ट करण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे, आणि भवरोग नष्ट होणं याच्यासारखं समाधान दुसरं कोणतं नाही. म्हणून सदा नाम सदा समाधान. आणखीन एक सांगतो. आम शब्दाचा एक अर्थ झाला कच्चेपणा, आम शब्दाचा दुसरा अर्थ झाला गती, आम शब्दाचा तिसरा अर्थ झाला रोग. आणखीन एक सांगतो. आम शब्दाचा अर्थ करताना अहंकार असा केलाय. न म्हणजे नष्ट आणि आम म्हणजे अहंकार, आणि अहंकार नष्ट होणं याला समाधान म्हटलं जातं. म्हणून सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. विठाला सदा नाम कळालं. पुढं महाराज सांगता, सदा नाम घोष करू हरिकथा. हे करू शब्द दोन्हीकडे लावा. सदा नाम घोष करू आणि सदा हरिकथा करू. हरिकथा असा स्पष्ट उल्लेख केला. भगवान श्री हरीची कथा आम्ही करू. हरिकथा केल्याने काय झालं? ते सदा चित्ता समाधान. एकाने महाराजांना विचारलं, महाराज समाधान चित्ताला प्राप्त झालं, याच्या पुढं काय? महाराज सांगतात, समाधानाच्या पुढे आम्ही सर्व सुखाचे अलंकार धारण केले. अभंगाचं दुसरं सर्व सुखाल्या सर्व रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरिजागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. सर्व सुखाल्या सर्व अलंकार सर्व सुखाल्या सर्व अलंकार सर्व सुखाल्या सर्व अलंकार
तिने सदाचित्त समाधान सर्व सुखल्यानो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो विडा या अंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आपण करून आलो. सदा नामघोष करो हरिकथा तिने सदा चित्ता समाधान. महाराज सांगतात आता मात्र सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. आम्ही सर्व सुखाचे अलंकार धारण केले. आपण 16व्या अध्यायातली दैवी संपत्ती जर वाचली तर सर्व सुखाचे अलंकार काय आहेत हे कळून घेतील. या प्रकाराने आनंदे निर्भर डुलत असो. आनंदाने निर्भर होऊन आम्ही डुलू लागलो. निर्भर या शब्दाचा अर्थ आहे तृप्त होऊन परिपूर्ण होऊन डुलू लागलो. महाराजांना विचारलं महाराज हे उठू नका. डुलणं कसं आहे. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगोदशा. असो ऐसा कोठे आठवची नाही अशा पद्धतीचं हे डुलणं आहे. आणि हे असो ऐसा कोठे आठवची नाही झाल्यामुळे आता या देहाकडून काही कर्म घडल्यानंतर ते कर्म चांगलं असो अथवा वाईट असो त्याच्यापासून निर्माण होणारं पाप पुण्य आम्हाला लागत नाही. कारण तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येतो पाप पुण्य अंगा. आम्हाला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. हे फार महत्त्वाचं आहे. कारण आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप म्हणजे ज्ञानरूप झालो. ज्ञानरूप झालेला जो महात्मा असतो त्या महात्म्याच्या शरीराकडून सत्कर्म घडल्यानंतर निर्माण होणारं पुण्य किंवा दुष्कर्म घडल्यानंतर निर्माण होणारं पाप त्या महात्म्याला लागत नाही. मग प्रश्न असा आहे ते पाप आणि पुण्य जर त्यांना लागत नसेल तर ते पाप आणि पुण्य जातं कुठं. एका वाक्यात उत्तर देतो. महात्म्याच्या शरीरापासून निर्माण झालेलं पाप अथवा पुण्य त्या महात्म्याला लागत नाही. मग ते कुठं जातं. ते पुण्य कुठं जातं. त्या महात्म्याचं जे नामस्मरण करतात तिकडं जातं. पुण्यवंत व्हावे पाप कुठं जातं. त्या महात्म्याला जी नावं ठेवतात त्याच्याकडे जातं. कुठं जात नाही. त्यामुळे संतांचं नामस्मरण करायचं का संतांना नावं ठेवायचं हे लक्षात आलं पाहिजे. संतांचं नामस्मरण हे आपल्याकडून घडलं पाहिजे. आपण आळंदीमध्ये आहोत. नाही काही जमलं मान्य आहे. आळंदी ही मायभूमी आहे. ऐका ही मायभूमी आहे. मी आपल्याला थोडंसं पुढं बोलेन. आपलं असलेलं माहेर वेगळं आणि आपल्या सर्वांचं असलेलं माहेर वेगळं. यांचं गाव यांचं माहेर असेल पण ते माझं नाही ना. माझं गाव माझं माहेर असेल पण ते यांचं नाही ना. पण इथं बसलेल्या सगळ्यांचं माहेर म्हणजे आळंदी आहे. आणि म्हणून सगळ्यांचं माहेर म्हणून मी आळंदीकडे बघितलं जातं. ही आळंदी आईची जागा घेणारी ही आळंदी आहे. ज्ञानोबारांच्या जवळ येणं म्हणजे आईच्या कुशीत येणं अशा पद्धतीने आहोत. भाग्य आपलं असं आहे एक तर मुळात आळंदी ज्ञानोबारांच्या कुशीत आपण येणं आहे. आणि ज्ञानोबाराय ज्याच्यात मूर्त रूपाने उतरले ती ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आजच्या काळामध्ये मी अनेक वेळेला बोलतो ज्ञानोबारांना शोधायचं असेल तर ज्ञानेश्वरी हेच ज्ञानोबार आहे. आणि वैकुंठवासी प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण गोविंद महाराज केंद्रे यांनी इतकं मोठं काम करून ठेवलं की त्या ज्ञानेश्वरीचंच मंदिर इथं उभा केलं. आज एवढं भव्य आणि दिव्य मंदिर आज इथं उभा राहत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांची स्मृती जागी झाल्याशिवाय किंवा त्यांचं स्मरण केल्याशिवाय पुढं जाता येणार नाही. इतकी मोठी कामं या मंडळींनी करून ठेवली की आज चंद्रसूर्य असेपर्यंत हे ज्ञानेश्वरी मंदिर ज्ञानोबारायच या ज्ञानेश्वरी मंदिराला सांभाळणार आहे. तुम्ही आम्ही कोण सांभाळणार आहोत का. कारण ज्ञानोबारायांचा आत्मा म्हणजे ज्ञानेश्वरी आहे आणि ते हे ज्ञानेश्वरी मंदिर आहे. मला केंद्रे महाराजांच्या मठाबद्दल संस्थेबद्दल अगदीच नेहमी आदर आलेला आहे. याचं कारण पंढरपुरामध्ये आमची जी मठाची जागा आहे ती जागेचा पत्ता सांगतानाच आम्ही सांगतो केंद्रे महाराज मठासमोर. आम्ही पत्ता सांगताना सांगतो म्हणजे बोधले महाराज कुठे राहतात केंद्रे महाराजांच्या समोर. त्यामुळे आमची ओळख तुमच्यामुळे आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आमच्या लोकांना पत्ता सांगताना सुद्धा आम्हाला केंद्रे महाराजांचा मठ सांगावा लागतो. आणि म्हणून महाराजांनी केलेलं कार्य आणि त्यानंतर पूज्य श्री हरिभक्तीपरायण आमचे विष्णू महाराज हे कार्य करत आहेत. खरं तर मला आज लक्षात आलं की एखाद्या महाराजाला तारीख कशी द्यायची असते एखाद्या महाराजाला तिथून घेऊन कसं यायचं असतं. लक्षात आलं का तुम्हाला. मी जेव्हा निघालो तेव्हा मला वाटायला लागलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच निघाला मी. इतके सगळे आणायला पाठवलेले होते मला. त्यामुळे इतक्या पद्धतीचं नियोजन तसं पाहायला गेलं नियोजकस्य तत्र दुर्लभ ही शास्त्र सांगतं. परंतु महाराजांकडे ते नियोजन आहे. एवढं भव्य दिव्य अशा पद्धतीचं मंदिर आळंदीमध्ये आहे. आणि या संस्थेवर आणि महाराजांच्या या मठावर नितांत श्रद्धा ठेवणारा हा हजारो लाखो समाज इथं उपस्थित आहे. या सर्वांवर ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा अखंड राहावी एवढी भावना या निमित्ताने व्यक्त करतो. एवढंच
का म्हणे आम्ही घालू अग्निरूप लागून पापपुण्य अंगा. हे करत असताना आपण त्या संतांचं चिंतन करावं जेणेकरून आपल्या पदरामध्ये पुण्य पडेल. याच्याकरता काय करावं, नाही काही जमलं तर कमीत कमी ज्ञानोबरांचं भजन करावं. जय 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 ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले कुरे वेळे वाघुडी उतरू चालू असलं अखंड नाम सप्तामधील आज ज्यांच्या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा झाली. एकच मिनिटं उठू नका बाबा, उठू नका. 1 मिनिटं 2च मिनिटं थांबा. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार या ठिकाणी जयवंत महाराज बोधले बाबा यांनी अतिशय या ठिकाणी या परंपरेला स्वतः पांडुरंगाने साक्षात्कार दिलेली ही परंपरा आहे. आणि ज्यांच्या जागेवर या ठिकाणी थोडंसं आज बदल केला. रामराम महाराज ढोक महाराज यांचं थोडंसं ऑपरेशन झाल्यामुळं त्यांचे 1 महिन्याची कीर्तनं बंद असल्यामुळं या ठिकाणी महाराजांनी या ठिकाणी अतिशय वेळ आकडं न गाता अतिशय प्रामाणिकपणाने अतिशय आम्हाला आधार दिला. त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. कारण स्वतः महाराज डॉक्टर जयवंत महाराज बोलले डॉक्टर PhD करून या ठिकाणी कीर्तन करता. मी बरेच लोक PhD लावतो पण PhDचा अर्थ कळत नाही. पण आता विद्या वाचस्पती ही पदवी त्यांना प्राप्त झाली आहे. आणि आज त्यांच्याकडे सेवा झाल्याबद्दल गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्था या ठिकाणी थांबा महाराज शतशः त्यांचं ऋणी आहे. या ठिकाणी पुनश्च एकदा महाराजांना धन्यवाद न देता महाराजांना विनंती असेल असंच प्रेमसंस्था राहो हीच गुरुवारे महाराजांच्या चरणी प्रार्थना. कारण दुसऱ्या पिढीचे आपले संबंध आहेत वैकुंठवासी गुरुवारे महाराजांचे दादांचे. आणि तीच परंपरा आपण या ठिकाणी सांभाळण्याचा प्रयत्न करूया. विनंती असेल उद्या सकाळी या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा. आज संध्याकाळी भजन सम्राट दिगंबर वाकोटे यांचं भजन होणार आहे. आणि उद्या सकाळी 6 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण. आणि उद्याच्या सकाळचं कीर्तन महामंडलेश्वर महंत आचार्य डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर अध्यक्ष संत तुकाराम आद्यसन पुणे विद्यापीठ यांची होणार आहे. 4 ते 6 वेळामध्ये संध्याकाळची कीर्तन रूपी सेवा. द्वादशीचं पर्वकाळातील समारोपाची सेवा महादेव महाराज राऊत बीड यांची होणार आहे. आणि उद्याची संगीत भजन सेवा गोदावरीताई मुंडे रमेश महाराज सेनगावकर यांची होणार आहे. सकाळची पंगत द्वादशीची पंगत समस्त ग्रामस्मरण अवसरी बुद्रुक समस्त ग्रामस्मरण रांजरी करमाळा यांची होणार आहे. दिगंबर अण्णा कुंभार भजनदास सोलापूर यांची होणार आहे. रमेश अन्नपुले माजलगाव. आणि संध्याकाळची उद्या पंगत समस्त ग्रामस्थ उमरई तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड यांची होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. जाता जाता महाराजांनी सांगितलं कोणाला सहयोग वाटे करायचं असेल ज्ञानेश्वरी मंदिराच्या कलशारोहण करता उजव्या आणि डाव्या साईडला पावती पुस्तक संपर्क करायचा आहे. शुद्ध एकादशी आणि याच्यानंतर आता अगदी 6 ते 7 मिनिटांमध्ये ईश्वर माऊली